वाल्मे कराडचा पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीत 3.5 कोटींचा फ्लॅट, 1.5 लाखांचा कर थकवल्यानं पालिकेकडून फ्लॅट सील, कराडसह पत्नी मंजलीच्या नावानं फ्लॅट असल्याची माहिती. वाल्मे कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर समर्थक आक्रमक, पांगरी ग्रामस्थांकडून परळी बीड रोडवर टायर जाळत आंदोलन, तर मोबाईल टॉवरवर चढत समर्थकाची घोषणाबाजी, व्यापारी संघटनांकडून देखील बेमुदत बंदचे हाक. बारामतीमध्ये कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र, तर उद्या कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. नागपुरात मानसोपचार तज्ज्ञाकडून 100 पेक्षा अधिक मुली महिलांचं लैंगिक शोषण, ब्लॅकमेल करत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार, हुडकेश्वर पोलिसांकडून आरोपीला अटक, पत्नीविरोधातही आरोपी म्हणून गुन्हा दाखल. बुलढाण्यातील केस गळतीची भयानक परिस्थिती, महिलेच्या डोक्यावरील केस गळतीचा व्हिडिओ समोर, रुग्णाची संख्या 178 वर पोहोचली, आरोग्य पथक गावात ठाण मांडून. राज्यात वाघांचे मृत्यू सुरूच, राज्यामध्ये नवीन वर्षात 14 दिवसामध्ये 6 वाघांचा मृत्यू, संसर्गामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबईत इस्कॉन मंदिराचं लोकार्पण, आशियातील दुसरं सर्वात मोठं अशी मंदिराची ख्याती, मागील 12 वर्षांपासून निर्मितीचं काम सुरू होतं.